गुड मॉर्निंग मित्रांनो. संध्याकाळच्या 6:30 वाजता मी झोपेतून उठलो. झोपेतून उठलो की लगेच बाहेर आलोच्या नंतर पाहिलं तर अरे बाप सकाळ नाही झाली, संध्याकाळ झाली म्हणून. संध्याकाळ झाली म्हणून बाबा मला पण आश्चर्य वाटलं होतं. मग लगेच गाडी चाबी काढली, मस्तपैकी धन्नोला चाबी लावली. चाबी लावल्याच्या नंतर धन्नो चालू झाल्याच्या नंतर जे नाचायला इटून उठून मग धन्नोला काढून गेलो बाहेर. अच्छा, बाहेर निघालो तर बाबा सरळ जाऊ लागलो तर बाबा डिप्पू पशी आहे ना आर्यन आणि प्रशिक थांबलेलाच होत. हे काय करू लागले मला काहीच कळण गेलं. मग नंतर कळालं की बाबा प्रशिकनं आयफोन घेतला होता. अरे बाप, आयफोन कोणता गेला? आयफोन कुठून घेतला रे भाई? आयफोन एवढा पैसा कुठून आला? पैसों की कमी नहीं है मुझे, किसी से भी उधार ले लूंगा. याच्याकडे कुठून पैसा आला काय माहित बाबा. प्रशिक म्हणायला माझ्या पप्पाने घेऊन दिला. अरे बाप म्हणलं बाबा लय चांगला पप्पा येतो. मग तिकडून डीके पाहायला होतं. तिकडे डीके काहीतरी आत्महत्या करतो काही की असं वाटू लागलं मला. अरे म्हणलं त्याला म्हणलं अरे पडशीर रे खाली, तसं करू नको. डीके काय ऐकच न गेलं भाई. मग तेवढ्यातच सोयला आलं. तिकडून सोयला बाबा आले तावा ते आले. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? मग म्हणलं क्या चल रहा सोहेल भाई? म्हणजे कुछ नाही बोले, ऐसायच बोले. मग त्याला सगळ्याला बाय म्हणलं. बाय म्हणल्याच्या नंतर सरळ निघालो बाबा. कुछ भी रात्री निघालो मस्तपैकी एका मित्राला भेटायला जायचं होतं. मग तिथेच थांबलो होतो जरासं मस्तपैकी त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या होत्या मायाला लय दिवसाच्या नंतर. मित्राला बोलल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत तिथे थांबलो होतो. आणि संध्याकाळी येताना पाहतोय तर बाबा एवढा सुंदर असा देखावा होता ना, खूपच असा सुंदर होता. तुम्ही बघा बरं किती सुंदर असा देखावा आहे. बघा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो चित्ररथ होता तो पूर्ण महाराष्ट्रभर आहे ना फिरवला जात होता. आणि हा चित्ररथ आहे ना हिंगोलीमध्ये आहे ना रात्री 12:30 वाजता आलेला होता आणि खूप सुंदर वाटत होता. चला तर मी इथंच ब्लॉग संपवतो आणि तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.